श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, उद्या आहे दीप अमावस्या आणि परवापासून होणार आहे श्रावण महिन्याला सुरुवात. तर यंदाची मंगळागौर 2026 कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्ष व्रत का करतात? पूजा, कथा, नियम आणि संपूर्ण माहिती. मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झाला की प्रत्येक विवाहित महिलेला वेध लागतात ते मंगळागौरीच्या व्रताचे. महाराष्ट्रात मंगळागौर हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर श्रद्धा, सौभाग्य, स्त्री शक्ती आणि कौटुंबिक संस्काराचा सुंदर उत्सव मानला जातो. पण यंदा अनेक महिलांच्या मनात काही प्रश्न आहेत. मंगळागौर नेमकी कधीपासून सुरू होते? लग्नानंतर फक्त पहिली 5 वर्ष हे व्रत का करतात? पूजा कशी करायची? या व्रताचे धार्मिक महत्त्व काय आणि यामागची पौराणिक कथा काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम जाणून घेऊया यंदा मंगळागौर कधी आहे. अमात पंचांगानुसार 2026मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे यावर्षी मंगळागौरीचे व्रत 4 मंगळवारी केले जाईल. पहिली मंगळागौर आहे 18 ऑगस्ट 2026. दुसरी मंगळागौर आहे 25 ऑगस्ट 2026. तिसरी मंगळागौर आहे 1 सप्टेंबर 2026 आणि चौथी मंगळागौर आहे 8 सप्टेंबर 2026. आता प्रश्न येतो की लग्नानंतर पहिली 5 वर्षेच हे व्रत का केले जाते? महाराष्ट्रात अनेक विवाहामध्ये विवाहानंतर सलग 5 वर्षे मंगळागौरीचे व्रत करण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार माता गौरी या अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे नवविवाहित महिलांनी श्रद्धेने हे व्रत केल्यास वैवाहिक जीवन सुखी राहते, पतीला दीर्घायुष्य लाभते आणि कुटुंबात आनंद व समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. 5व्या वर्षी या व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापनाच्या दिवशी विशेष पूजा केली जाते, सुवासिनीचे पूजन केले जाते, वाण दिले जाते आणि देवीचे आभार मानले जातात. त्यानंतर काही महिला व्रत थांबवतात, तर काही श्रद्धेनुसार आयुष्यभर मंगळागौरीचे व्रत करत राहतात. आता जाणून घेऊया मंगळागौरीची पूजा कशी करायची. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ किंवा शक्य असल्यास नवीन वस्त्रे परिधान करावीत. पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करून तेथे माता गौरीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार, नारळ, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. तुपाचा दिवा आणि धूप लावावा. मंगळागौरीची व्रतकथा श्रद्धेने ऐकावी किंवा वाचावी. शेवटी आरती करून देवीला नमस्कार करावा आणि शक्य असल्यास गरजू महिलांना वाण किंवा दान द्यावे. आता जाणून घेऊया या व्रतामागची प्रसिद्ध पौराणिक कथा. प्राचीन काळी एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, पण त्याला अपत्य नव्हते. अनेक वर्षे भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्ती केल्यानंतर देवी प्रसन्न झाल्या. त्यांनी व्यापाराला 2 पर्याय दिले: अल्पायुषी पण गुणी पुत्र किंवा दीर्घायुषी कन्या. व्यापाऱ्याने गुणीपुत्राची इच्छा व्यक्त केली. काही काळाने त्याला पुत्र झाला, पण त्याच्या जन्मावेळीच त्याचे आयुष्य फक्त 16 वर्षाचे असल्याचे सांगण्यात आले. मुलगा मोठा झाल्यावर त्याला विवाह एक सद्गुणी आणि शिवभक्त मुलीशी झाला. ती मुलगी अत्यंत श्रद्धेने मंगळागौरीचे व्रत करत असे. लग्नानंतर एका रात्रीत माता गौरी तिच्या स्वप्नात प्रगट झाल्या आणि तिने पतीवर येणाऱ्या मृत्यूच्या संकटाबद्दल सांगितले. देवीने सांगितलेल्या उपायानुसार तिने पूजा केली. त्या रात्री यमदूत सर्पाच्या रूपाने आले, पण देवीच्या कृपेने तो सर्प दूध भरलेल्या भांड्यात अडकला आणि तिचा पतीला मृत्यू टळला. माता गौरीच्या आशीर्वादामुळे त्या तरुणाला दीर्घायुष्य लाभले. तेव्हापासून मंगळागौरीचे व्रत
अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष मानले जाते. मंगळागौरीच्या पूजेनंतर महाराष्ट्रात महिलांच्या फुगडा, जिम्मा, पिंगा आणि इतर पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. या खेळामुळे महिलांमध्ये आनंद, एकोपा आणि प्रेमाची भावना अधिक दृढ होते. म्हणूनच मंगळागौर हा धार्मिक विधीबरोबरच सांस्कृतिक उत्साही मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार मंगळागौरीचे व्रत केल्याने अखंड सौभाग्य लाभते, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी देवीचा आशीर्वाद मिळतो, कुटुंबात सुखसमृद्धी आणि शांतता नांदते, तसेच मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. मैत्रिणींनो, मंगळागौर हा फक्त एक व्रत नाही तर श्रद्धा, प्रेम, संस्कार, स्त्रीशक्ती आणि कौटुंबिक ऐक्य यांचा सुंदर संगम आहे. त्यामुळे श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे व्रत केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो अशी अनेकाची श्रद्धा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कुटुंबातील महिला आणि मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.